ह्या भागावर कोणत्याही भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. मी अधिक वेळ घेत नाही. पालिकेच्या निवडणुकीमध्ये कुणाचं कुठे एक मतसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. माझे सर्वसामान्य कार्यकर्ते त्या ठिकाणी उभे गेलेत. आता तुम्ही ह्याच्यात वाचत असाल की आम्ही कोण म्हणतोय राष्ट्रवादीला एकाकी. मी कुणाला एकाकी टाकलं नाही. मी माझ्या कार्यकर्त्यासाठी झुंज देतोय. भले तो त्या ठिकाणी त्यानं मला काय त्या लोकांनी मोठं केलं नाही, आम्ही त्यांना केलं एक वेळ. आम्ही गेल्या वेळेस जर वाजवर राहिलो नसतो तर आमदारकी किती सोपी होती का नव्हती आता सर्वसामान्यांना कळतं आहे. म्हणजे आम्ही त्यांना मदत केलं आहे. तर आमची जेव्हा वेळ येते माझ्या कार्यकर्त्याची, त्यावेळेस मी त्यांच्या पाठीशी नाही राहिलो, लूज राहिलो, काय देतील ते मला काय करायचं आहे असं नाही करून चालणार. त्यामुळे त्यांना आता ज्या कार्यकर्त्यांनी तुमच्यासाठी मदत केली त्यांच्यासाठी थोडंसं मागे पुढे होणं आवश्यक होतं. किरकोळ गोष्टी आहेत, एकमेकांमध्ये संवाद साधणं गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेस जर मी माझ्या कार्यकर्त्यासाठी जर ठाम राहिलो, त्याच्यामध्ये मी युती तोडली, कुणी युती तोडली हे आवश्यक नाही. एखाद्या कार्यामध्ये आम्हाला थोडी सन्मान द्यायला, आम्हाला नगराध्यक्ष दिल्यानंतर जे हिणवलं जात होतं, तुम्हाला नगराध्यक्ष दिलं आहे, तुम्हाला नगर म्हणजे नगराध्यक्ष दिल्यानंतर तुम्हाला आमदारकी दिली तर काय नाही, तुम्हाला खासदारकी दिल्याचं काहीच नाही. आणि तुम्हाला नगराध्यक्ष दिल्यानंतर तुमचे 4च नगरसेवक द्या, तुमचे 5च तुम्ही घ्या, तुम्ही 7च घ्या, हे नाही. त्या ठिकाणी आमची शिवसेनेची आत्ताच्या कंडिशनला जी ताकद आहे ती आमची शिवसेना म्हणूनच आहे. 12 नगरसेवक गेल्या वेळेस मी ह्यांच्या जवळजवळ 10,000 मुस्लिमांच्या मतदारसंघांना भेदून मी त्या ठिकाणी आणले. आणि जे आता मुस्लिम जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये ह्यांच्या दोन पक्षांपैकी कोणीच घ्यायला तयार नाहीत. मी घेतलेत त्यातले 6 पैकी 4-5. आमचे लोक लढतील, निवडून येतील ना येतील तो विषय नाही, आम्ही लढू. लढण्याची ताकद आमच्या शिवसेनेमध्ये आहे आणि ती आम्ही दाखवलेली आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी त्या ठिकाणी सुद्धा थोडी जिथे शक्य होईल तेवढी मदत करा.